नमस्कार. अडीचच्या बातमीपत्रात मी श्रीराम केळकर आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. पोलीस दलातल्या सर्व रिक्त पदांची माहिती देणारं प्रतिज्ञापत्र 4 आठवड्यात सादर करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे राज्यांच्या गृहसचिवांना निर्देश. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज अखेरचा दिवस. केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीलाच. विधानसभा निवडणूक होत असलेल्या 5 राज्यांसाठी कोणत्याही योजना जाहीर करायला निवडणूक आयोगाची मनाई. अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर येत्या 30 तारखेला केंद्र सरकारनं तसंच लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक. जम्मू आणि काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातल्या सुंदरबनी क्षेत्रात भारतीय लष्करानं घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. चकमकीत दहशतवादी ठार. राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन. पोलीस दलातल्या सर्व स्तरावरच्या रिक्त पदांची माहिती देणारं प्रतिज्ञापत्र 4 आठवड्यांच्या आत सादर करावं असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज सर्व राज्यांच्या गृहसचिवांना दिले आहेत. पोलीस दलातल्या रिक्त पदांचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. हे लक्षात घेऊन सर्व राज्यांकडून त्याचा तपशील मागवण्याचा निर्णय घेतला असल्याचं न्यायमूर्ती जे.एस. खेहर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं स्पष्ट केलं आहे. पोलीस दलांमध्ये रिक्त जागा मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे अनेक राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे असं लक्षात आलं आहे. पोलीस दलामध्ये देशभरात 5 लाखांपेक्षा जास्त जागा रिक्त असल्याचा दावा याचिकाकर्त्यानं केला आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज अखेरचा दिवस आहे. राज्यात पहिल्या टप्प्यात 11 फेब्रुवारीला 73 मतदारसंघात मतदान होणार आहे. उत्तर प्रदेशात तिसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याकरता आज प्रारंभ झाला. 31 जानेवारीपर्यंत इच्छुक उमेदवारी अर्ज दाखल करू शकणार आहेत. तिसऱ्या टप्प्यात 12 जिल्ह्यातल्या 69 जागांसाठी 19 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. 5 राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक होत असली तरी देखील 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर करायला केंद्रीय निवडणूक आयोगानं मंजुरी दिली आहे. मात्र या 5 राज्यांशी निगडीत कोणत्याही योजना जाहीर करायला तसंच या 5 राज्यांमध्ये केंद्र सरकारनं राबवलेल्या योजनांवर अर्थसंकल्पीय भाषणात भाष्य करायला आयोगानं मनाई केली आहे. केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीलाच सादर होणार हे आता निश्चित झालं आहे. अर्थसंकल्प सादर करण्याची तारीख बदलण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं काल फेटाळली. त्यामुळे 1 फेब्रुवारी या नियोजित तारखेला अर्थसंकल्प सादर करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अर्थसंकल्प सादर करण्याचा विधानसभा निवडणुकांवर कोणताही परिणाम होणार नाही असं सांगून न्यायालयानं ही याचिका फेटाळली. 5 राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पाचं सादरीकरण लांबणीवर टाकावं अशी मागणी या याचिकेत करण्यात आली होती. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर, पंजाब आणि गोवा या 5 राज्यांमध्ये 4 फेब्रुवारी ते 8 मार्च या काळात विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्याच्या पार्श्वभूमीवर 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करू नये अशी मागणी विरोधी पक्षांनी राष्ट्रपतींकडे तसंच केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली होती. अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर येत्या 30 तारखेला केंद्र सरकारनं सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. त्याच दिवशी संध्याकाळी लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी देखील सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या अभिभाषणानं 31 तारखेला अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये राजौरी जिल्ह्यात सुंदरबनी भागात सीमेपलीकडून घुसखोरीचा प्रयत्न आज लष्करानं हाणून पाडला. यात एक दहशतवादी ठार झाला. या दहशतवाद्याकडे शस्त्र आणि दारुगोळा सापडल्याचं सुरक्षा दलाच्या प्रवक्त्यानं सांगितलं. घुसखोरीच्या प्रयत्नात असलेले इतर दहशतवादी मात्र पाकव्याप्त काश्मीरमध्ये पळून गेल्याचं ते म्हणाले. दरम्यान श्रीनगरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांदरम्यान आज झालेल्या चकमकीत 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश आलं. दहशतवाद्यांच्या विरोधात सुरू असलेल्या मोहिमेत माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या दहशतवाद्यांजवळ 2 AK-47 रायफली मिळाल्या.
कोळसा खाण घोटाळ्यातली चौकशी आणि तपास दडपण्यासाठी पदाचा गैरवापर केल्याच्या आरोपावरून सीबीआयचे माजी संचालक रणजित सिन्हा यांच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयानं विशेष तपास पथकाची नियुक्ती केली आहे। न्यायमूर्ती मदन लोकूर, न्यायमूर्ती कुरियन जोसेफ आणि न्यायमूर्ती ए के सिकरी यांच्या पीठानं याबाबतच्या याचिकेच्या सुनावणीच्या वेळी हा निर्णय दिला। सध्याचे सीबीआय संचालक या पथकाचे अध्यक्ष असतील। कोळसा घोटाळा प्रकरणातले विशेष सरकारी वकील आर.एस. चिमा सीबीआय संचालकांना कायदेविषयक मदत करतील असंही या पीठानं स्पष्ट केलं आहे। मात्र याचिकाकर्त्यांच्या आरोपाबाबत आम्ही कोणतंही मत व्यक्त करत नाही असंही या 3 सदस्यीय पीठानं सांगितलं। अतुलनीय साहस आणि धैर्याच्या जोरावर इतरांचे प्राण वाचवणाऱ्या बालकांना नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल राष्ट्रीय शौर्य पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं। यंदा देशभरातल्या 25 बालवीरांना हा पुरस्कार देण्यात आला। दुसऱ्यांचे प्राण वाचवताना स्वतःचा जीव गमावलेल्या 4 बालकांना हे पुरस्कार मरणोत्तर प्रदान करण्यात आले। यावेळी पंतप्रधानांनी या बालवीरांशी मनमोकळा संवाद साधला। मनाचं सामर्थ्य असेल तरच पराक्रम घडतात, त्यामुळे मनाच्या सामर्थ्यासाठी निरंतर प्रयत्न करत रहा असं आवाहन नरेंद्र मोदी यांनी यावेळी केलं। बालवीरांचं हे साहस अत्यंत कौतुकास्पद असल्याचं सांगत जीवनात यशस्वी व्हा अशा शुभेच्छाही पंतप्रधानांनी यावेळी दिल्या। आपके जीवन में ये एक अवसर आया है पराक्रम का। क्या आप सर्वाधिक बायोग्राफी, ऑटोबायोग्राफी, जीवन चरित्र ये जितना ज्यादा हो सके अभी पढ़ना चाहिए। छोटे बालक छोटी किताब 10 पेज की किताब भी आती है, बड़े बड़े अक्षरों वाली किताब आती है, उसको पढ़ें। चित्र वार्ताएं आती है वीर बालकों की, वीर पुरुषों की, महापुरुषों की, खिलाड़ियों की, उससे हमें एक प्रेरणा मिलती है। हमने पराक्रम किया है, पुरुषार्थ किया है, लोग पहचानने लगे हैं, स्कूल में सब पहचानने लगे हैं। अब उसको सींच करके जीवन को एक मंजिल तक ले जाने के लिए तैयार करना चाहिए। अगर ये आप करते हैं तो आपको जीवन में बहुत लाभ होगा। एक मन की अवस्था होती है, भीतर की मन की ताकत होती है जो पराक्रम कराती है। सामर्थ्यवान शरीर अच्छी मदद करता है, सामर्थ्यवान नहीं तो कम मदद करता है, लेकिन निर्णय मन करता है। और ये मन की मजबूती के लिए हमारा निरंतर प्रयास रहना चाहिए। 6 महिन्यांच्या मुलीला आगीतून वाचवणाऱ्या जळगावच्या निशा पाटील हिलाही शौर्य पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। प्रतिष्ठित गीता चोप्रा पुरस्कार यावर्षी 18 वर्षांची तेजस्विता प्रधान आणि 17 वर्षांची शिवानी गोंड या दोघींना देण्यात आला, तर यंदाचा संजय चोप्रा पुरस्कार उत्तराखंडच्या 15 वर्षाच्या सुमित ममगाई याला मिळाला। अरुणाचल प्रदेशच्या तार पेजू हिनं आपल्या 2 मित्रांना खोल पाण्यात बुडण्यापासून वाचवलं, मात्र यात तिनं आपला स्वतःचा जीव गमावला। या शौर्याबद्दल तिला भारत पुरस्कार या सर्वोच्च पुरस्कारानं मरणोत्तर सन्मानित करण्यात आलं। सध्या बँकिंग क्षेत्रातही मोबाईल क्रमांकांचा उपयोग केला जात असल्यानं या संदर्भात देशातल्या सध्याच्या आणि भविष्यातल्या मोबाईल धारकांनी दिलेल्या माहितीची सत्यता पडताळून पाहण्यासाठी केंद्र सरकारनं उचललेल्या पावलांविषयी 2 आठवड्यात माहिती द्यावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत। सध्या बँकिंग क्षेत्रात मोबाईल क्रमांक वापरले जात असल्यानं या संदर्भात फसवणूक होऊ नये यासाठी माहिती तपासण्यासंदर्भात केंद्र सरकारनं यंत्रणा निर्माण करावी असंही सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे। मोबाईल धारकानं दिलेल्या माहितीच्या सत्यतेच्या पडताळणीसंदर्भात केंद्र सरकारला निर्देश द्यावे यासाठीच्या याचिकेची सुनावणी सरन्यायाधीश जे.एस. खेहर यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठासमोर झाली, त्यावेळी न्यायालयानं हे निर्देश दिले। लोकसहभागातून ग्रामविकासासाठी जलयुक्त शिवारसारख्या कार्यक्रमांना अभूतपूर्व प्रतिसाद आणि यश मिळत असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज उत्तन इथं रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या परिषदेत केलं। प्रबोधिनीच्या वतीनं लोकसहभागातून सुशासन या संकल्पनेवर आधारित 2 दिवसांच्या परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे। या परिषदेचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या उपस्थितीत झालं। या परिषदेला
देशभरातून 200 प्रतिनिधी उपस्थित आहेत। केंद्रीय ग्रामीण विकास, आरोग्य, रोजगार याविषयी या क्षेत्रातले कार्यकर्ते, शासकीय अधिकारी, अभ्यासक आणि तज्ञ परिषदेत मार्गदर्शन करणार आहेत। आंध्र प्रदेशमध्ये जगदलपूर भुवनेश्वर हिराखंड एक्सप्रेसला झालेल्या अपघाताची सीआयडीनं चौकशी सुरू केली आहे। नक्षल प्रभावित भागात रेल्वेचे डबे घसरून झालेल्या या अपघातासंदर्भात राष्ट्रीय तपास संस्थेचे अधिकारीही अपघातस्थळी दाखल झाले आहेत। रेल्वे आणि सीआयडीकडून सुरू असलेल्या चौकशीचा आवाका वाढवला जाण्याची शक्यता आहे। हा अपघात आहे की घातपात याबद्दल राष्ट्रीय तपास संस्थेचं पथक शक्यता पडताळून पाहत आहे। दरम्यान या अपघातातल्या मृतांची संख्या 41 झाली आहे। या अपघातात 100 पेक्षा जास्त जण जखमी झाले होते। प्रजासत्ताक दिनी जाहीर करण्यात येणाऱ्या पद्म पुरस्कारांच्या सूचीमध्ये यावर्षी 100 पेक्षा जास्त नावांचा समावेश आहे। यामध्ये क्रीडापटू, सामाजिक कार्यकर्ते, राजकारण तसंच व्यावसायिक क्षेत्रातल्या नामवंतांचा समावेश आहे। पद्म पुरस्काराची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शी असावी या हेतूनं सरकारनं सामान्य जनतेला आवाहन करून जनतेचे विचार जाणून घेतले होते। त्यामुळे आता कोणीही भारतीय पद्म पुरस्कारासाठी कुणाही व्यक्तीची शिफारस करू शकतो। यंदाच्या पद्म पुरस्कार मानकऱ्यांमध्ये ऑलिम्पिकपटू पी.व्ही. सिंधू, साक्षी मलिक, पॅराऑलिम्पिक खेळाडू दीपा मलिक यांच्याबरोबरच गुगलचे प्रमुख सुंदर पिचाई, मायक्रोसॉफ्टचे प्रमुख सत्या नडेला यांची नावं असण्याची शक्यता असल्याचं सूत्रांनी स्पष्ट केलं। परराष्ट्र सचिव एस जयशंकर यांना 1 वर्षाची मुदतवाढ मिळाली आहे। जयशंकर यांचा कार्यकाळ येत्या 28 जानेवारीला संपणार होता, मात्र त्यांना पुढच्या वर्षी 28 जानेवारी 2018 पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीनं एस जयशंकर यांना ही मुदतवाढ दिली। भारतीय परराष्ट्र सेवेच्या 1977च्या तुकडीतल्या जयशंकर यांची परराष्ट्र सचिव म्हणून 29 जानेवारी 2015 रोजी नियुक्ती झाली होती। स्थानिक निवडणुकीत आघाडीचे सर्व अधिकार शहराध्यक्षांना असून युतीच्या निर्णयावर आघाडी अवलंबून नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज पुण्यात स्पष्ट केलं। पुण्यातल्या राष्ट्रवादीच्या निवडणूक कार्यालयाचं उद्घाटन अजित पवार यांनी केलं, त्यावेळी ते बोलत होते। राष्ट्रवादी लवकरच उमेदवार जाहीर करणार आहे। यावेळी सन्मानपूर्वक जागा वाटप व्हावं अशी अपेक्षा आहे। आघाडी करण्याचे सर्व अधिकार शहर अध्यक्षांना दिले आहेत। भाजपा शिवसेना युतीवर आघाडीचा निर्णय अवलंबून नाही, असंही पवार यावेळी म्हणाले। यावेळी खासदार वंदना चव्हाण, पुण्याचे महापौर प्रशांत जगताप आदी उपस्थित होते। राष्ट्रीय बालिका दिन आज देशभरात साजरा होत आहे। 2008 साली 24 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय बालिका दिवस म्हणून घोषित करण्यात आला। मुलींबद्दल समाजाची जागरूकता वाढवणं हा या दिनामागचा उद्देश आहे। देशभरात या निमित्त विविध कार्यक्रम होत आहेत। नवी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री मेनका गांधी, लष्करी विमानाची पायलट अवनी चतुर्वेदी आणि रिओ पॅराऑलिम्पिक रजत पदक विजेती दीपा मलिक यांनी आपले विचार मांडले। यावेळी राष्ट्रीय बालकार्य योजनेचं लोकार्पण करण्यात आलं। तसंच बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेअंतर्गत प्रशंसनीय कार्य करणाऱ्या 10 जिल्ह्यांना यावेळी सन्मानित करण्यात आलं। राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत। विविध क्षेत्रांमध्ये देशाला अभिमान वाटेल असं उल्लेखनीय कार्य करणाऱ्या बालिकांचा गौरव करण्याचा हा दिवस आहे, असं पंतप्रधानांनी ट्विटरद्वारे सांगितलं। मुलगा मुलगी असा भेद न करता मुलींना समान संधी उपलब्ध करून द्यायला हवी, असंही मोदी म्हणाले। बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या देशभरातल्या 10 जिल्ह्यांमध्ये राज्यातल्या उस्मानाबाद जिल्ह्याचा समावेश आहे। गर्भलिंग तपासणी प्रतिबंध आणि कायद्याची प्रभावी अंमलबजावणी केल्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्याची निवड करण्यात आली असल्याचं जिल्हाधिकारी प्रशांत नारनवरे यांनी सांगितलं। आज नवी दिल्ली इथं एका कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। राष्ट्रीय बालिका दिवसाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत काल एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले हे उपस्थित होते। यावेळी नृत्य आणि गायन कलेचे विविध आविष्कार सादर करण्यात आले।
मागच्या महानगरपालिका निवडणुकीच्या जाहीरनाम्यातले महत्त्वाचे मुद्दे पुन्हा यंदाच्या जाहीरनाम्यात समाविष्ट करून शिवसेनेनं रिपीट करून दाखवलं अशी उपरोधिक टीका विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे। शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याच दाव्यानुसार शिवसेनेच्या जाहीरनाम्याला विरोध करणारा मुंबईद्रोही असेल तर 2012च्या जाहीरनाम्यातली आश्वासनं पूर्ण न केल्याबद्दल उद्धवना कोणते द्रोही म्हणायचं असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष हुकुमशाही मानसिकतेचे असल्याचं स्पष्ट होतं असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी ट्विटरवरून सांगितलं। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी राज्य निवडणूक आयोगानं व्यापक मोहीम हाती घेतली आहे। मतदानाच्या दिवशी मिळणाऱ्या सुट्टीचा फायदा घेऊन मतदान न करता पर्यटनाला जाणाऱ्या नागरिकांना आता पर्यटन स्थळांवरील हॉटेल मालकांनी मतदाना दिवशी रूम देण्यासाठी विशेष सवलती देऊ नयेत, तसंच यासंबंधीची सूचना हॉटेलनं आपल्या वेबसाईटवर टाकावी असं आवाहन आयोगानं केलं आहे। त्यामुळे मतदानाच्या दिवशी मतदान न करता पर्यटनाला जाणाऱ्या नागरिकांना मतदानासाठी प्रवृत्त करता येईल अशी आशा निवडणूक आयोगाला आहे। धुळ्यातल्या पाडवी नूतन विद्यालयाच्या प्रांगणात राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाअंतर्गत शिक्षण विभागाच्या वतीनं 38व्या जिल्हा विज्ञान प्रदर्शन आणि ग्रंथोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे। जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी काल या प्रदर्शनाचं उद्घाटन केलं। त्यापूर्वी धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख यांच्या उपस्थितीत ग्रंथदिंडी काढण्यात आली। विज्ञानवादी दृष्टिकोन अवलंबण्याची गरज असून विज्ञानाला प्रयोगशाळेपुरतं मर्यादित न ठेवता लोकांनी अंधश्रद्धांमधून बाहेर पडावं असं आवाहन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी केलं। या प्रदर्शनात विविध पुस्तकांचे स्टॉल्स तसंच विद्यार्थ्यांचे विविध प्रयोग मांडण्यात आले आहेत। लातूर जिल्ह्यातले काँग्रेसचे नेते उदगीरचे माजी आमदार चंद्रशेखर भोसले यांचं आज पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं। ते 55 वर्षांचे होते। उदगीर नगरपालिकेचे नगरसेवक, बाजार समितीचे संचालक आणि 2004 ते 2009 पर्यंत उदगीर विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते आमदार होते। सध्या ते लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष होते। आज दुपारी 4 वाजता त्यांच्यावर उदगीरमध्ये अंत्यसंस्कार होणार आहेत। यवतमाळ जिल्ह्यात हिवरी इथं झालेल्या भीषण अपघातात 7 जण ठार झाले तर 2 जण गंभीर जखमी झाले आहेत। नागपूर इथून उमरखेडला जाणाऱ्या स्कॉर्पिओची ट्रकबरोबर धडक होऊन हा अपघात झाला। जखमींवर यवतमाळ इथल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अन्न आणि औषध प्रशासनानं सोलापूर जिल्ह्यातल्या मंगळवेढा तालुक्यातल्या गणेशवाडी आणि आंधळगाव इथल्या दूध संकलन केंद्रांवर काल छापे टाकले। त्यामध्ये दूध भेसळीचा प्रकार उघडकीला आला। या छाप्यात सुमारे ₹1.25 लाख रुपयांचा माल जप्त केला अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त संजय नारागुडे यांनी दिली। पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेतर्फे दिले जाणारे ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब शिंदे स्मृती पुरस्कार काल जाहीर झाले। यंदा ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर, रानकवी नादहोम महानोर तसंच सहकार क्षेत्रातले नेते बाळासाहेब थोरात यांना हे पुरस्कार देण्यात येणार आहेत। येत्या प्रजासत्ताक दिनी पुण्यात या पुरस्कारांचं वितरण करण्यात येईल। डेव्हिस कप आशिया ओशनिया गट 1 मधले भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील लढतीचे सामने पुण्यातल्या बालेवाडी क्रीडा संकुलात येत्या 3 ते 5 फेब्रुवारी दरम्यान होणार आहेत। यामुळे क्रीडाप्रेमींना उत्कृष्ट स्पर्धा पाहायला मिळेल असं डेव्हिस कपच्या मुख्य मानद सदस्या अमृता फडणवीस यांनी काल मुंबईत सांगितलं। ही स्पर्धा आयोजित करण्यासाठी महाराष्ट्र स्टेट लॉन टेनिस संघटनेनं पुढाकार घेतल्याबद्दल त्यांनी संतोष व्यक्त केला। जनतेनं मोठ्या संख्येनं या सामन्यांना प्रतिसाद देऊन भारतीय संघाला प्रोत्साहन द्यावं असं आवाहन त्यांनी केलं। भारतीय संघाच्या जर्सीचं यावेळी अनावरण करण्यात आलं। ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत व्हीनस विलियम्सनं प्रवेश केला आहे। उपांत्यपूर्व फेरीत तिनं रशियाच्या अनास्थिया पावलिनकोवावर 6-4,
7-6 असा सरळ सेटमध्ये विजय मिळवला. लिएंडर पेस आणि त्याची स्विस साथीदार मार्टिना हिंगिस यांनी मिश्र दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्यांनी आपल्या प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियन जोडीला 6-2, 6-3 असं सरळ सेटमध्ये पराभूत केलं. रोहन बोपण्णा आणि त्याचा कॅनेडियन साथीदार जी डाब्रोवस्की मिश्र दुहेरीच्या तिसऱ्या फेरीत पोहोचले आहेत. मुलींच्या कनिष्ठ एकेरी स्पर्धेत भारताच्या झील देसाईनं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. दुसऱ्या फेरीत त्यांनी प्रतिस्पर्धी जोडीवर 6-4, 5-7, 10-3 अशी मात केली आणि तिसरी फेरी गाठली. सानिया मिर्झाचा दुसऱ्या फेरीतला मिश्र दुहेरीतला सामना आज होणार आहे. महिला दुहेरीच्या तिसऱ्या फेरीत सानियाला पराभव पत्करावा लागला आणि तिचं आव्हान संपुष्टात आलं. लखनौमध्ये सय्यद मोदी ग्रँड पिक्स गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून सुरुवात होत आहे. नुकत्याच झालेल्या मलेशियन मास्टर्स ग्रांड प्री बॅडमिंटन स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावणारी भारताची सायना नेहवाल मात्र या स्पर्धेत खेळणार नाही. गुडघे दुखापतीच्या उपचारामुळे सायनानं विश्रांती घेतली आहे. भारताची मानांकित खेळाडू पी.व्ही. सिंधूचा पहिला सामना अनुरा प्रभुदेसाई हिच्याशी होणार आहे. पुरुष गटात के श्रीकांतचं 4 महिन्यांच्या विश्रांतीनंतर पुनरागमन होत आहे. त्यामुळे विजयी सलामीसाठी तोही उत्सुक आहे. इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या 3 सामन्यांच्या T20 मालिकेसाठी फिरकीपटू आर. अश्विन आणि रवींद्र जडेजा यांना विश्रांती देण्यात आली आहे. फिरकीपटू अमित मिश्रा आणि अष्टपैलू परवेझ रसूल यांना संधी देण्यात आली आहे. परवेझ रसूल हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळणारा जम्मू काश्मीरमधला पहिलाच खेळाडू ठरणार आहे. T20 मालिकेतला पहिला सामना 26 जानेवारीला कानपूर इथं होणार आहे. क्रीडा वृत्तानंतर बातमी हवामानाची. उत्तर भारतात थंडीचा कडाका कायम आहे. काश्मीर खोऱ्यातही कडाक्याची थंडी असून राज्याच्या इतर भागात रात्रीचं तापमान शून्याच्याही खाली आहे. पाऊस तसंच हिमवर्षावाचा इशारा हवामान विभागानं दिल्यानंतर प्रशासनानं नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे. अनंतनाग तसंच कुपवाडा जिल्ह्यात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. दिल्लीत धुक्यामुळे 25 रेल्वे गाड्या तर 11 आंतरराष्ट्रीय आणि 9 देशांतर्गत उड्डाणं उशिरानं होत आहेत. महाराष्ट्राच्या काही भागात थंडीची लाट असली तरी काही भागात तापमानात किंचित वाढ झाली आहे. येत्या 24 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. पोलीस दलातल्या सर्व रिक्त पदांची माहिती देणारं प्रतिज्ञापत्र 4 आठवड्यात सादर करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे राज्यांच्या गृहसचिवांना निर्देश. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज अखेरचा दिवस. केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीलाच. विधानसभा निवडणूक होत असलेल्या 5 राज्यांसाठी कोणत्याही योजना जाहीर करायला निवडणूक आयोगाची मनाई. अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर येत्या 30 तारखेला केंद्र सरकारनं तसंच लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक. जम्मू आणि काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातल्या सुंदरबनी क्षेत्रात भारतीय लष्करानं घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. चकमकीत दहशतवादी ठार. राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन. ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीत अमेरिकेच्या व्हिनस विल्यम्सनं उपांत्य फेरी गाठली. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर.